स्वाध्याय इयत्ता 7वी विषय इतिहास पाठ 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. खालील तक्ता पूर्ण करा. गाव, मौजा, कसबा, परगणा कशास म्हणतात? पदाधिकारी. उदाहरण. छोट्या खेड्यास गाव किंवा मौजा म्हणतात. पाटील गावचा प्रमुख. महसुलाची नोंद कुलकर्णी ठेवत असत. वाई कसब्यातील छोटे गाव. मोठ्या खेड्यास परगण्याच्या मुख्य ठिकाणास कसबा म्हणतात. आजचे तालुक्याचे ठिकाण. शेटे व महाजन हे वतनदार कारभारी होते. वाई कसबा, इंदापूर कसबा अनेक गावे मिळून परगणा होत असे. आजचे जिल्ह्याचे ठिकाण. देशमुख व देशपांडे हे वतनदार अधिकारी होते. पुणे किंवा चाकण परगणा. 2 म्हणजे काय? 1. बुद्रुक. मूळ गावाला बुद्रुक असे म्हणतात. 2. बलूत. गावातील कारागीर शेतकऱ्यांना शेतीच्या संबंधित जी सेवा देतात त्या मोबदल्यात शेतकऱ्याकडून त्यांना शेतीच्या उत्पन्नातून जो वाटा मिळतो त्याला बलूत असे म्हणतात. वतन. वंशपरंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगण्यास दिलेली सारामुक्त जमीन म्हणजे वतन होय. 3. शोधून लिहा. 1. कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक. उत्तर सिद्धी. 2. अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार. उत्तर संत ज्ञानेश्वर. 3. संत तुकारामांचे गाव देहू. 4. भारुडाचे रत्नाकार संत एकनाथ. बालसंगोपनाचे महत्त्व सांगणारे रामदास स्वामी. स्त्री संतांची नावे संत सोयराबाई, संत निर्मलाबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई. 4. तुमच्या शब्दात माहिती व कार्य लिहा. 1. संत नामदेव. उत्तर वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ आणि कुशल संघटक असणारे संत नामदेव उत्तम कीर्तनकार होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातीच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यात समतेची भावना निर्माण केली. जगात ज्ञानरूपी दीप लावण्याचा त्यांचा ध्यास होता. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवला. पंढरपूरला विठोबांच्या महाद्वारासमोर त्यांनी चोखोबाची समाधी बांधली. त्यांची विपुल अभंग रचना प्रसिद्ध आहे. त्यांची काही पदे गुरुग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथातही समाविष्ट आहेत. संत ज्ञानेश्वर. उत्तर संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांनी सामान्यांना आचरणात येईल असा आचारधर्म सांगितला. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तसेच अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. लोकांनी त्रास देऊनही त्याबद्दल कटुता न बाळगता त्यांनी परमेश्वराकडे सर्वांसाठी पसायदान मागितले. 3. संत एकनाथ. महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील संत एकनाथ यांनी अभंग, भारुडे, गवळणी अशी विविध प्रकारची साहित्य निर्मिती केली. त्यांनी भावार्थ रामायणात लोकजीवनाचे चित्रण केले. भागवत या संस्कृत ग्रंथातील भक्तिविषयक भागाचा मराठीत अनुवाद केला. मराठी भाषा ही कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते सांगत. परमेश्वर प्राप्तीसाठी संसार सोडण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले. इतर धर्मांचा तिरस्कार करणाऱ्यांवर त्यांनी कडक टीका केली. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. 4. संत तुकाराम. उत्तर संत तुकारामांची विपुल अभंग रचना त्यांच्या गाथेत संग्रहित केली आहे. त्यांचे अभंग समजायला अतिशय सोपे आहेत. समाजातील दांभिकतेवर आणि अंधश्रद्धांवर त्यांनी कडक शब्दात टीका केली. त्यांनी भक्ती आणि नीतीला महत्त्व दिले. दीनदुबळ्यांमध्ये देवत्व शोधण्यास सांगितले. त्यांनी अभंगाद्वारे लोकजागृती केली. कर्मठ लोकांच्या विरोधाला धैर्याने तोंड दिले. त्यांच्या शिष्य आणि सहकार्यात विविध जाती जमातीच्या लोकांचा समावेश होता. 5. दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते? उत्तर दुष्काळात शेतात पीक येत नसल्याने अन्नधान्य मिळवणे कठीण होत असे. अशा वेळी धान्यांचे भाव वाढत. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन जनावरांना चारा मिळत नसे.
गावात राहणे कठीण होऊन लोकांना परागंदा व्हावे लागे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीस पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील.